गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आता पुढचा कन्सेप्ट चालू आहे आपला. तो म्हणजे खूप आयएमपी आहे. तो म्हणजे आहे बेटा मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. कुठला आहे? मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. कुठला फ्लिप फ्लॉप बेटा? मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. फाईन. मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप बघताना आता पुन्हा आपल्याला लॉजिक सिम्बॉल, सर्किट डायग्राम, ट्रूथ टेबल सगळं बघायचं आहे. ठीक आहे. चलो आधी आपण क्वेश्चन लिहून घेऊ, मग सगळ्याच्या सगळं तुम्हाला सांगतो. हेडिंग टाका मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. हेडिंग टाका मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. क्वेश्चन घ्या. ड्रॉ द सर्किट डायग्राम फॉर मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. ड्रॉ द सर्किट डायग्राम फॉर मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. ड्रॉ द सर्किट डायग्राम फॉर मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप, comma block diagram and truth table. Block diagram and truth table. Block diagram and truth table. ठीक आहे. ऑल मध्ये क्वेश्चन लिहा. एक्सप्लेन मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. ऑल मध्ये अजून एक क्वेश्चन लिहा. एक्सप्लेन मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप विथ द हेल्प ऑफ लॉजिक सिम्बॉल. विथ द हेल्प ऑफ लॉजिक सिम्बॉल. सेकंड सर्किट डायग्राम. सेकंड सर्किट डायग्राम. थर्ड ट्रूथ टेबल आणि फोर्थ वर्किंग. ठीक आहे. फर्स्ट लॉजिक सिम्बॉल, सेकंड सर्किट डायग्राम, थर्ड ट्रूथ टेबल आणि फोर्थ वर्किंग. बर आता जे बोलतोय ते महत्वाचं आहे. आपला जो मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप आहे बेटा, मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप मध्ये जो क्लॉक यूज होतो तो पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर्ड असतो. लक्षात ठेवायचा. कुठला ट्रिगर्ड असतो बेटा? पॉझिटिव्ह लेवल. पॉझिटिव्ह लेवल म्हणजे क्लॉक इज इक्वल टू 1 आहे. राईट. पॉझिटिव्ह लेवल म्हणजे क्लॉक इज इक्वल टू काय असतं बेटा? 1. कंपल्सरी. कंपल्सरी सांगतोय. कंपल्सरी क्लॉक इज इक्वल टू 1च यूज करायचा. कशासाठी बेटा? मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप मध्ये क्लॉकची किंमत नेहमी 1 असते. ठीक आहे. बरं मग आता सगळ्यात पहिलं काय बेटा? त्याचं लॉजिक सिम्बॉल. लॉजिक सिम्बॉल काढताना, लॉजिक सिम्बॉल त्याचा काढताना इथे पहा. सगळ्यात पहिले ठीक आहे, हा काय झाला? जी. हा झाला के. आणि इथे बेटा क्लॉक इज इक्वल टू 1. क्लॉक इज इक्वल टू काय आलं बेटा? 1. इकडे क्यू आणि अजून एक क्यूचा भाग. क्यू आणि क्यूचा भाग. ठीक आहे. लॉजिक सिम्बॉल झाला. आता याच्यामध्ये ना सगळ्यात 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 महत्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे सर्किट डायग्राम. तो म्हणजे काय बेटा? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम जे आहे ना बेटा, आता आपल्या चलो आता ना बेटा याची सर्किट डायग्राम, याची सर्किट डायग्राम ना बेटा प्रचंड प्रमाणामध्ये मोठी आहे. ठीक आहे. आणि ती 2 भागात डिवाइड होते. कुठली कुठली बेटा? मास्टर स्लेव्ह आहे म्हणून पहिला भाग मास्टरचा असेल. पहिला इकडून चालू होताना पहिला भाग मास्टर, दुसरा भाग स्लेव्ह. स्लेव्ह जो असतो तो एसआर फ्लिप फ्लॉप असतो आणि मास्टर जो असतो तो जीकेचा असतो. मास्टर कुठला असतो बेटा? जीकेचा. ठीक आहे. बरं आता खूप मोठी फिगर आहे. इथे ट्रूथ टेबल मी पुढच्या याच्यात काढेल. आधी आपण हे आणि सर्किट डायग्राम काढून घ्यायची, मग पुढच्या याच्यामध्ये मी ट्रूथ टेबल काढेल बेटा. सर्किट डायग्राम मोठी आहे. कशी काढतोय? कॉन्सन्ट्रेशन द्या. कशी काढतोय? कॉन्सन्ट्रेशन द्या. फुल कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे राहील बेटा. ठीक आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन मला सगळ्यांचं बोर्डकडे पाहिजे बेटा. ओके. हा कुठला झाला बेटा तुमचा? एस आणि आर. हा कुठला फ्लिप फ्लॉप झाला? एस आर. त्यातल्या त्यात बघायला गेलं तर आपल्याला हा कुठला आहे बेटा? तुमचा क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप आहे. त्यातल्या त्यात हा कुठला आहे बेटा? तुमचा क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप. इथे नॉट गेट लावून ठेवायचा फक्त. ठीक आहे. क्लॉक टेसर फ्लिप फ्लॉप झाला. एस आर झाला. आता इकडे मला जेके काढायचा आहे. इकडे काय काढायचं बेटा? जेके फ्लिप फ्लॉप. इकडच्या साईडला काय काढायचा असतो? जेके. जेके फ्लिप फ्लॉप काढायचं झालं तर पुन्हा आता इथे
कॉन्सन्ट्रेशन फुल्ली बोर्डकडे राहू द्या बेटा, कॉन्सन्ट्रेशन लूज नका करू. जे के फ्लिप फ्लॉप बेटा, आता जे के फ्लिप फ्लॉप माहिती आहे, इथून डायरेक्ट घेतो आपण, ते याला जोडतो. तसंच इकडून पुन्हा याला जोडला. ठीक आहे, मध्यभागी जे आला, इथून मध्यभागी के आला, आणि ह्या दोघांना पुन्हा क्लॉकच्या मदतीने जोडून घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडून पुन्हा एक जम्पर, आणि हा जम्पर पुन्हा याला जोडायचा. हे झालं बेटा तुमचा मास्टर स्लेव्ह जे के फ्लिप फ्लॉप. कुठली फिगर झाली बेटा ही? मास्टर स्लेव्ह जे के फ्लिप फ्लॉप. कुठली फिगर झाली? मास्टर स्लेव्ह जे के. ह्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो स्लेव्हचा आहे, जो की एस आर फ्लिप फ्लॉप झाला. इकडचा जे केचा आहे. ठीक आहे, इकडचा पार्ट जो आहे तो एस आरचा आहे, इकडचा पार्ट जो आहे तो जे केचा. कळालं बेटा? इकडचा पार्ट जो आहे तो एस आरचा आहे, इकडचा पार्ट जो आहे तो जे केचा आहे. खूप प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा कुठे डोक्यात घुसेल. खूप प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा कुठे तुमच्या हे डोक्यात घुसेल, अन्यथा घुसणार नाही. खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा कुठे हे डोक्यात घुसेल बेटा, अन्यथा घुसणार नाही. हे लगेचच्या लगेच समजत नाही. खूप वेळेस आधी एस आर फ्लिप फ्लॉपचं प्रॅक्टिस करा, मग जे के, मग दोघांचं कॉम्बिनेशन मास्टर स्लीव्ह जे के फ्लिप फ्लॉप. कळालं बेटा? खूप वेळेस प्रॅक्टिस करावी लागेल. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, लॉजिक सिम्बॉल सर्किट डायग्राम काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, लॉजिक सिम्बॉल आणि सर्किट डायग्राम काढून घ्यायचा. इथे क्लॉक इज इक्वल टू काय बेटा 1. इथे क्लॉक इज इक्वल टू काय बच्चा लोग 1. चलो घ्या काढून पटापट लॉजिक सिम्बॉल आणि सर्किट डायग्राम. व्हिडिओ पॉज करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. लॉजिक सिम्बॉल आणि सर्किट डायग्राम व्हिडिओ पॉज करायचा आहे, काढून घ्यायचा आहे. ओके, ही प्रॅक्टिस करा आणि होमवर्कसाठी असेल. हे प्लीज खूप वेळेस प्रॅक्टिस करा आणि मला होमवर्कसाठी दाखवायचे काढून. मास्टर स्लेव्ह जे के फ्लिप प्रत्येकाने काढून दाखवायच्या. प्रत्येकाने होमवर्कसाठी मला ही डायग्राम काढायची आहे. ठीक आहे, प्रत्येकाने होमवर्कसाठी मला ही फिगर डायग्राम काढून दाखवायची आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझा थर्ड कन्सेप्ट चालू होईल. लॉजिक सिम्बॉल झालं, सर्किट डायग्राम पण झालं. आता माझा थर्ड कन्सेप्ट तो म्हणजे काय बेटा? ट्रूथ टेबल. तो म्हणजे काय? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये पुन्हा इनपुट आउटपुट, इनपुट आउटपुट आणि कमेंट, इनपुट आउटपुट आणि कमेंट, इनपुट आउटपुट आणि काय बेटा? कमेंट. इनपुटमध्ये क्लॉकची किंमत सगळ्यात पहिले क्लॉक, त्याच्यानंतर जे के, आउटपुट क्यू आणि क्यूचा बार. आउटपुट काय बेटा? क्यू आणि क्यूचा बार. ओके, जेची किंमत काय काय? 0 0 0 1 1 0 1 0 आणि 1 1. ठीक आहे, प्रत्येक वेळेस क्लॉक इज इक्वल टू मास्टर स्लेव्ह जे के फ्लिप फ्लॉप चालू आहे म्हणून क्लॉक इज इक्वल टू काय बेटा? सॉरी, क्लॉक इज इक्वल टू किती? 1 1 1 1. ठीक आहे, 0 0 असेल तर पुन्हा क्यू आणि क्यूचा बार. 0 1 असेल तर 0 1च, 1 0 असेल तर 1 0च, क्यू असेल तर क्यूचा बार, क्यूचा बार असेल तर क्यू. उलट असेल 1 1 असेल तर. मग पुन्हा इथे नाव. आता हे खूप वेळेस झालं बेटा. याचं नाव काय? लॅच कंडिशन. याचं काय नाव बेटा? लॅच कंडिशन. याचं नाव हा एस आहे, हा आर आहे, म्हणजे हा काय झाला? रिसेट कंडिशन. रिसेट कंडिशन. पुढचं काय बेटा? सेट कंडिशन. आणि सगळ्यात शेवटी तुमची कुठली येते बेटा? टोगल कंडिशन. सगळ्यात शेवटी काय येते बेटा? टोगल कंडिशन. लिखापुढे आता सांगायची पण गरज नाही. In master slave JK flip flop, when clock is equal to 1, J is equal to 0, and K is equal to 0, then the outputs Q is equal to Q, Q sub bar is equal to Q sub bar, which is known as latch condition. In master slave JK flip flop, when clock is equal to 1, J is equal to 0, K is equal to 1, then Q is equal to 0, Q sub bar is equal to 1, which is known as a reset condition. In master slave JK flip flop, when clock is equal to 1, J is equal to 1, K is equal to 0, then Q is equal to 1, Q sub bar is equal to 0, which is known as set condition. In master slave JK flip flop, when clock is equal to 1, J is equal to 1, K is equal to 1, then Q is equal to Q sub bar is equal to Q, which is known as a toggle condition. Which is known as a toggle condition. व्हिडिओ पॉज करून ट्रूथ टेबल लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करून ट्रूथ टेबल लिहून घ्यायचा आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी घेऊन लिखापडी वर्किंग. In master slave JK flip flop, in master slave JK flip flop,
when clock is equal to 1, when clock is equal to 1, comma j is equal to 0, comma j is equal to 0 and k is equal to 0, comma j is equal to 0 and k is equal to 0, then the outputs are q is equal to q's, then the outputs are q is equal to q and q चा bar is equal to q चा bar, then the outputs are q is equal to q's and q चा bar is equal to q चा bar, which is known as a latch condition, which is known as a latch condition, which is known as a latch condition. Second case beta, in master slave JK flip flop, when the controlling input, in master slave JK flip flop, when the controlling input, when clock is equal to 1, when clock is equal to 1, in master slave JK flip flop, when the controlling input, when clock is equal to 1, comma j is equal to 0 and k is equal to 1, comma j is equal to 0 and k is equal to 1, then q is equal to 0 and q चा bar is equal to 1, then q is equal to 0 and q चा bar is equal to 1, which is known as a reset condition, which is known as a reset condition. Case 3, in master slave JK flip flop, when clock is equal to 1, in master slave JK flip flop, when clock is equal to 1, comma j is equal to 1 and k is equal to 0, comma j is equal to 1 and k is equal to 0, then the outputs are q is equal to 1 and q चा bar is equal to 0, then the outputs are q is equal to 1 and q चा bar is equal to 0, which is known as set condition, which is known as a set condition. शेवटची केस, in master slave JK flip flop, when clock is equal to 1, comma j is equal to 1 and k is equal to 1, in master slave JK flip flop, when clock is equal to 1, comma j is equal to 1 and k is equal to 1, then the outputs are q is equal to q चा bar and q चा bar is equal to q, then the outputs are q is equal to q चा bar and q चा bar is equal to q, which is known as a toggle condition, which is known as a toggle condition. कळालं बेटा? खूप महत्त्वाचा मुद्दा झाला तो म्हणजे कुठला होता आपला मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप, तो म्हणजे कुठला होता बेटा मास्टर स्लेव्ह जेके फ्लिप फ्लॉप. ओके, याची सर्किट डायग्रामच खूप अवघड आहे बेटा, सर्किट डायग्राम खूप वेळेस प्रॅक्टिस करा. बाकी मास्टर स्लेव्ह बाकी एकदम सोपं आहे. मुलं ऑप्शनला का सोडतात तर फक्त आणि फक्त सर्किट डायग्राममुळेच. मुलं ऑप्शनला का सोडतात तर फक्त आणि फक्त सर्किट डायग्राममुळे. सर्किट डायग्राम व्यवस्थित पाठ करा तर तुम्हाला हे सोपं जातं. ठीक आहे बच्चा लोक. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.